हर घर सुरक्षित जल ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचा सुरक्षित पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणि त्यासाठी जलजीवन मिशन सुरू करण्यात आलं। लाखो कोटी रुपयांचा बजेट त्यासाठी निश्चित करण्यात आलं। केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा 50-50% वाटा त्यामध्ये असल्यामुळे दोन्ही सरकारांनी हजारो कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च केले। मात्र ग्रामीण भागामध्ये या जलजीवन मिशनची अवस्था जी आहे ती फारशी चांगली नाही। सध्या आम्ही वर्धा जिल्ह्यातील कोलीबेळा या पारधी वस्तीमध्ये आहोत आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की प्रत्येक घरासमोर प्रत्येक 2 घराच्या मध्ये अशा पद्धतीने एक नळ जोडणी देण्यात आलेली आहे। मात्र जेव्हा 1.5 ते 2 वर्षापूर्वी हे पाईप या ठिकाणी टाकण्यात आले, काही दिवस त्याच्यातून पाणी आलेलं होतं, मात्र त्याच्यानंतर येरे माझ्या मागल्या या पद्धतीने परिस्थिती आहे। मला सांगा, हे केव्हा नळ लागले आणि किती दिवस इमानदारीने त्याच्यातून पाणी मिळालं? इमानदारीने 30 दिवस म्हणजे 1 महिना पाणी चालले तेव्हापासून बंदच आहे। हे साधारणपणे नळ जोडणी जी देण्यात आली किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? हे तरी 2 ते 2.5 वर्षाची गोष्ट आहे। तेव्हा फक्त 1 महिना पाणी आला, त्याच्यानंतर पाणी नाही आलं। 1 महिना पाणी आला, त्याच्यानंतर काहीच पाणी नाही आलं। तर ही जी दृश्यांमध्ये माझे कॅमेरामॅन अतुल हिरडे ती टाकी दाखवतील, ही ती टाकी आहे का ज्याच्यातून तेव्हा पाणी दिलं जातं? हो, एक महिन्यापर्यंत पाणी दिलं होतं आता। तर आता या टाकीतून पाणी का मिळत नाही तुम्हाला? पाणी इरील नाही म्हणून। इरीले पाणी नाही, पाणी आहे इरीले 6 पण महिने थोडंसं पाणी राहते, 6 महिने पाणी राहत नाही। आता ज्या विहिरीला हे जोडलेलं होतं त्या विहिरीची मोटर कुठे गेली? गरम पंचायत नेली, गरम पंचायत नेली, ग्रामपंचायतने नेली। तर तेव्हापासून पाणी नाही आलेलं आहे। तेव्हापासून पाणी नाही आले। काय म्हणजे हे जेव्हा पाण्याचे नळ जोडले होते तेव्हा काय स्थिती होती आणि आज तेव्हापासून पाण्याची व्यवस्था तुम्ही लोक कशी करताय? आता पाण्याची व्यवस्था अशी चालू आहे की आम्ही आतानं पाणी भरत आहोत विहिरीचं आणि आतानं बाल्टीनं पाणी काढून भरणे, बस त्याच्यावरचं काही नाही। म्हणजे पहिले होतं पाणी आमचं, तो 1 महिना पाणी होतं, तो चांगलं वाटलं आणि चांगले लोक सुशिक होते। आता 1 वर्ष झालं तेव्हापासून हे पाणी बंद झालं, तेव्हापासून काहीच नाही, दुरुस्ती। हे ग्रामपंचायतीने तुमच्या विहिरीमध्ये या जलजीवन मिशनच्या योजनेमध्ये जी मोटर लावण्यात आली होती ती निश्चितच सरकारच्या पैशाची मोटर असेल, तर ग्रामपंचायतीने या विहिरीतून मोटर काढली तर तुम्ही त्यांना सांगितलं नाही का पुन्हा दुसरी मोटर बसवून? सांगितलं, पण ते लोक असे म्हणत होते की आम्ही दुसरी मोटार आणून टाकू, म्हणजे आमची मोटार तोपर्यंत जरली म्हणून आमची मोटार इथून नेली आणि तिथं त्याच्या याच्यात लावली आणि पुन्हा बनवून आणून देतो हे केलं, आवश्यक दिलं आम्हाला, पण ते आतापर्यंत आले नाही आणि आतापर्यंत मोटार काही आणून दिली नाही। तुम्ही याबद्दल काही ग्रामपंचायतीला किंवा कुठे तक्रारी केल्या नाही? हो, तक्रारी केले नाही, पण तरी माहिती दिली तेवढी। काय म्हणतात? का म्हणतात म्हणजे आता आम्ही का म्हणते का घरच्या पैशाने मोटार आणून टाकून देऊ का म्हणते तिकडून गरम पंचायतवाले। तर अशा पद्धतीने ही वास्तविकता एक आहे की सरकारचा पैसा खर्च होतो आहे, लाखो करोडो रुपयांचा निधी। जर जलजीवन मिशनचं संपूर्ण देशाचा बजेट जर आपण पाहिलं तर 3,60,000 कोटींच्या वरती आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पण हजारो कोटी रुपये महाराष्ट्रात प्रत्येक घरासमोर असे नळाचे पाईप पोहोचवण्यासाठी खर्च केलेले। मात्र ग्राउंड रिॲलिटी काय आहे हे या ठिकाणी आपल्याला येऊन पाहायला मिळते की 1.5 ते 2 वर्षापूर्वी हे नळ लावण्यात आले, 1 महिना पाणी देण्यात आलं आणि त्याच्यानंतर पाणी बंद आहे। कदाचित सरकारच्या कागदोपत्री आजही या नळामधून पाणी येत असेल, मात्र प्रत्यक्षात कोलीबेळामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून या नळातून पाण्याचा थेंबही बाहेर पडलेला नाही आणि याचं कारण आहे की ग्रामपंचायतीने या गावातील मोटर दुसरीकडे लावली आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत या गावातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी आणि या टाकीतून प्रत्येक घरासमोर अशा पद्धतीने पाणी पोहोचू शकेल यासाठीची व्यवस्था नाही। त्यामुळे जलजीवन मिशनची अंमलबजावणी होत आहे, हर घर सुरक्षित नल कागदोपत्री आहे, मात्र प्रत्यक्ष स्थिती तुमच्या समोर आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, कोलीबेळा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।